पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं नवमी साखरे नाम विशुद्धम ईशांजरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणामज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं शरणागतदीनार्थो परित्राणपरायणे सर्वस्याहरते देवी मुक्ताबाई नमोऽस्तुते। अथ तृतीय कला प्रारंभ विचार चंद्रोदयाच्या तिसऱ्या कलेचा आपण विचार करत आहोत। प्रारंभामध्ये आपण जे काही दोहे आहेत या दोह्याचा विचार केलेला आहे। द्रष्टा तीन कोमय स्थूल सूक्ष्म कारणे तीन देह दृश्य और अनात्मा मानिए पंचकृत पंच महाभूतन के 25 तत्वन को स्थूल देह एक भोग आयतन गानिये। तीन देह आहेत, एक स्थूल सूक्ष्म कारण, तीन देह आहेत आणि हे तीन देह दृश्य हे सगळे काय आहेत? अनात्मा आहेत। पंचकृत पंच महाभूतांच्या 25 तत्वांचा स्थूल देह आहे। अपंचकृत महाभूतांच्या 17 तत्वांचा सूक्ष्म देह हे भोग साधन आहे आणि अज्ञान रूपी कारण देह हे घटवत दृश्य हे सगळं पितांबर जे सांगतात, पितांबर द्रष्टा अपजानी दृश्यमानयो, आणि म्हणून पितांबर जे सांगतात की मी हे स्वतः दृश्य मांडलेलं आहे आणि सुरुवातीला सांगितलंय दृश्य पदार्थ हे सगळे काय आहे? अनात्मा आहेत। आणि पितांबर जे सांगतात मी द्रष्टा आहे, म्हणजे मी त्या तीन देहाला जाणणार आहे। याचा अर्थ असा आहे की या तीन देहापेक्षा मी वेगळा आहे एवढं सांगायचंय। आणि हे तीन देह कसे वेगळे आहेत? आत्म्यापेक्षा तीन देहाचं स्वरूप वेगळं आहे आणि आत्मा हा सच्चित आनंद स्वरूप कशा प्रकारचा आहे हे सांगण्याकरता मी तीन देहाचा द्रष्टा कसा आहे हे सांगू लागलेले आहे। आता आपण कलेला प्रारंभ करत असताना दोह्याचा थोडक्यात विचार पाहिलेला आहे। आता प्रश्नाला सुरुवात करतात। तीन देह का मैं द्रष्टा हूँ सो तीन देह कौन से है? अगर मैं तीन देह का द्रष्टा हूँ, जर मी तीन देहाचा द्रष्टा असेल तर मग आता मी द्रष्टा आहे हे म्हणत असताना मी द्रष्टा आहे, ठीक आहे, मग मी आता द्रष्टा आहे म्हटल्याच्या नंतर माझ्यापेक्षा अगोदर मी द्रष्टा कसा आहे हे सांगण्याकरता मी मागच्या कलेमध्ये मी कसा आहे, मी सच्चिदानंद स्वरूप हे सांगितलं। मग आता तीन देहाचा मी द्रष्टा आहे म्हणजे तीन देहाला मी पाहणारा आहे, मी साक्षी आहे। मग हे तीन देह कोणते आहेत हा विचार सांगू लागले। तीन देह कौन से है? कोण आहे तीन देह कोणते आहेत? तर म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह हे तीन देह है। स्थूल देह, सूक्ष्म देह और कारण देह हे असे किती देह आहेत? हे तीन प्रकार, तीन देह आहेत आणि तीन देह आहेत। बर ठीक आहे। आता सुरुवातीला मैं स्थूल देह का द्रष्टा हूँ, आता मी स्थूल देहाचा द्रष्टा आहे। कसा? पंचकृत पंच महाभूतन के 25 तत्वन का स्थूल देह है। आता मी स्थूल देहाचा द्रष्टा आहे। द्रष्टा म्हणजे या स्थूल देहाला पाहणार आहे। स्थूल देहाला पाहणार आहे याचा अर्थ असा आहे की या देहापेक्षा मी वेगळा आहे, म्हणजे मी स्थूल देह नाही, मी या स्थूल देहापेक्षा मी वेगळा कसा आहे हे सांगू लागलेले आहे। आता मी स्थूल देहापेक्षा वेगळा सांगत असताना स्थूल देहाचं स्वरूप काय आहे? काय बाबा स्थूल देहाचं स्वरूप? तर म्हणले पंचकृत पंच महाभूतांच्या 25 तत्वांचा हा स्थूल देह आहे। हा जो स्थूल देह आहे तो पंचकृत म्हणजे पंचकरण झालेले जे काही 5 महाभूत आहेत या 5 महाभूतांच्या 25 तत्वाचा हा स्थूल देह आहे। आता याच्यातला बारकावा लक्षात घ्या। मनुष्याचा हा जो देह आहे, हा देह ज्यावेळेस सुरुवातीला सृष्टीच्या प्रारंभी निर्माण झाला त्यावेळेस हा देह म्हणजे हा एक जणापासून तयार झालेला देह नाही आणि या देहामध्ये अनेक प्रकारचे तत्व आहेत, अनेक प्रकारच्या महाभूतांचे तत्व आहेत, पंचमहाभूतांचे तत्व आहेत। त्यापैकी अग्नीचे तत्व आहेत, वायूचे तत्व आहेत, आकाशाचे तत्व आहेत।
या सगळ्यांचा विचार करत असताना मग प्रश्न करतात स्थूल देह सो क्या है, तर 25 तत्वाचं हे स्थूल देह आहे. तर मग ते पंचमहाभूत कौन से है, पंचमहाभूत कौन से है, तर म्हणले आकाश वायु, आकाश वायु और आकाश वायु और जल तेज और पृथ्वी, ये पंचमहाभूत है. ठीक है. पंचमहाभूत के 25 तत्व के नाम पदार्थ कौन से है. आता हे जे पंचमहाभूत आहेत, या पंचमहाभूतांचे जे 25 तत्व आहेत, या 25 तत्वाचं नाव काय आहेत, काय आहे. आता हे तुम्हाला 25 तत्व सांगायचे कशा करता. हा स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हे सांगण्याचा भाव काय आहे की आत्मा याच्यापेक्षा वेगळा कसा आहे. आणि स्थूल देहाचे जे 25 तत्व तुम्हाला याच्याकरता सांगायचे की ह्या 25 तत्वाला जे आपण हे शरीराचे धर्म आहेत असं समजतो, तर ते शरीराचे धर्म नाहीत. ते कोणाचे धर्म आहेत, ते कोण्या भूताचे आहेत, ते कोणाचे गुण आहेत, हे सांगण्याकरता 25 तत्व तुम्हाला सांगायला लागले. पहा आता, पंचमहाभूत के 25 तत्व नाम कौन से पदार्थ है. आकाश के 5 तत्व. पहा आता, एका पंच आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी हे 5 तत्व आहेत. या प्रत्येकाचे 5 वेगळे वेगळे तत्व. पहा, आकाश के 5 तत्व काम, क्रोध, शोक, मोह और भय. शरीरामध्ये जे काही काम निर्माण होतो किंवा शरीरामध्ये जो काही क्रोध निर्माण होतो किंवा शरीराला जो मोह निर्माण होतो आणि शरीरामध्ये शोक आणि भय निर्माण होतं, हे सगळे हे आकाशाचे तत्व आहेत. हे कशाचे तत्व आहेत. आकाशाचे. आकाशाचे तत्व आहेत. म्हणजे हे शरीराचे आहेत का. मग नाही. काम कधी कशापासून निर्माण झाला म्हणले आकाशापासून होतो. आकाशाचा धर्म आहे, शरीराचा आहे का नाही. काम कशाला म्हणायचं. कोई भी भोग की इच्छा काम कही है. कोणत्याही भोगाची इच्छा असेल, फक्त शरीर भोगण्याची इच्छा यालाच काम म्हणतात असं नाही. कोणताही पदार्थ भोगण्याची इच्छा, काम नाम इच्छा का आहे. इच्छा म्हणजेच काम. अंतःकरणामध्ये एखादा पदार्थ भोगण्याची इच्छा असेल, एखादा अन्न पदार्थाची इच्छा असेल, एखाद्या विषयाची इच्छा असेल, थोडक्यामध्ये सांगायचं झालं की इच्छा का नाम काम आहे. कोणतेही पदार्थ भोगण्याची इच्छा असेल त्याला काम असं म्हणावं. मोह सो क्या है. मोह कशाला म्हणायचं. तर मोह का नाम अहंता ममता रूप बुद्धी सो मोह है. या बुद्धीला अहंता ममता, हे माझं आहे, हे माझं आहे असं जे म्हणत असतो आपण, किंवा हा मी आणि माझे, याचं नाव थोडक्यामध्ये काय आहे. मोह आहे. अर्जुनाला देखील मोह निर्माण झाला होता. कारण ज्या वेळेस या गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाला सांगण्यात आलं की हा रथम स्थापय मे च्युत, हे अच्युता हा रथ असणारा काय करा, दोन्ही सैन्य सेनोयोर उभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम, की 2 सैन्यामध्ये हा रथ काय करा, स्थापन करा. असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्णानं तो रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध नेल्याबरोबर अर्जुनाच्या मनामध्ये यावत येतान निरीक्षे हम युद्धू कामान वस्थितान, युद्धाच्या कामान हे एकत्रित झालेले हे सगळ्यांना बघितलं. आणि अर्जुनाच्या मनामध्ये काय झाला. अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. त्याला असं वाटायला लागलं की हे माझे आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सख्युंस तथा शशुरान सुरद्रष्टेव सेनोयुरुभयरूपी, ह्या सगळ्या सैन्यामध्ये माझे मामा आहेत, माझे गुरु आहेत, माझे चुलते आहेत. या सर्वांना पाहिल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये काय झाला, मोह निर्माण झाला. याचा अर्थ असा आहे की आपली मोह कशाला म्हणायचं, तर अहंता ममता रूप बुद्धी, अहंता ममता रूप बुद्धी सो क्या है सो मोह है. म्हणजे अर्जुनाला अर्जुनाला असं वाटायला लागलं की जर मी माझ्या स्वार्थासाठी जर या आपले चुलते बंधू यांना जर मारत असेल तर मग मी स्वतः देखील काय आहे त्यांच्यासारखाच आहे. अशा प्रकारचा अर्जुनाला काय झाला, मोह निर्माण झाला. म्हणजे मोह सो क्या है, अहंता ममता रूढ बुद्धी, अहंता ममता रूढ बुद्धी सो मोह है. ये झाली आकाशाचे 5 तत्व. वायु के 5 तत्व, वायु के 5 तत्व
वायु के 5 तत्व कौन से है? वायु के 5 तत्व चलन, वलन, धावन, प्रसारण और अंकुचन, हे वायूचे काय आहेत? 5 धर्म आहेत. वायु के 5 धर्म चलन, वलन, प्रसारण और अंकुचन, ये वायु के 5 धर्म है. तेज के 5 धर्म क्या है? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा और कांति, ये तेज के 5 धर्म, 5 तत्व. जल के 5 तत्व शुक्र, वीर्य, शोणित, रुधिर, लाल मूत्र, रुधिर यानी लाल मूत्र और स्वेद कहिए पसीना, ये 5 तत्व जल के है. पृथ्वी के 5 तत्व अस्थि, नाम, हाड़, मांस, नाड़ी, त्वचा और रोम, ये 5 महाभूत के 25 तत्व है. 25 तत्व के नाम है. हे 25 तत्वाचे नाव तुम्हाला सांगितले. आता याच्यामध्ये जे आपल्याला शरीराचे धर्म वाटतात त्यापैकी कोणकोणते शरीराचे धर्म आहेत बाबा? वाटतं का आता हे आहेत का शरीराचे? तर या स्थूल देहामध्ये जे पंचमहाभूत आहेत, या पंचमहाभूताचे हे 25 तत्व आहेत. पाहता पंचकृत पंचमहाभूत कोण को कहिए. आता हे पंचमहाभूतांचे 25 तत्व झाले. मग यांना पंचकृत पंचमहाभूत कशाला म्हणतात? तर जिन भूतन का पंचीकरण भया है, तीन भूतन को पंचकृत पंचमहाभूत कहिए. ज्या भूताचं पंचीकरण झालेलं आहे. पंचीकरण कशाला म्हणायचं? प्रथम पंचकृत पंचमहाभूत है तिनका ईश्वर की इच्छा से स्थूल सृष्टि द्वारा जीवन के भोग अर्थ परस्पर मिलाप रूप पंचीकरण. पंचीकरण या शब्दाचा अर्थ आहे परस्पर मिळणं, एकमेकाचं एकमेकामध्ये मिळणं, याला काय म्हटलं जातं? पंचीकरण म्हटलं जातं. आता आकाशाचे काही गुण वायूमध्ये गेले, वायूचे काही गुण आकाशामध्ये गेले, याला म्हणायचं पंचीकरण. हे कशा करता? तर म्हणले जीवन के भोगार्थ, जीवाच्या भोगाकरता हे पंचकृत पंचमहाभूत काय झालेले आहेत? मिसळलेले आहेत जीवाच्या भोगाकरता. पंचकरण सो क्या है? अब आगे जाके पंचकरण किसको कहे है उसका नाम बतला दे. पंचकरण किसको कहे है? पंचकरण कैसे हुआ? पंचकरण सो क्या है? हे पंचकरण कसं झालं ते सांगायला. पहा आता पंचभूतन में से एक भाग के 2 भाग किए. आता पंचकरण आहे, पंचकरण केलं जातं. पंचमहाभूतापैकी जे 2 पंचमहाभूत आकाश, वायू, जल हे जे आहेत याच्यापैकी आकाशाचे 2 भाग केले. तर एकूण 5 महाभूताचे 2 भाग झाले म्हणजे एकूण कितने भाग होय? सो 10 होय. ते किती झाले? सो 10 भये, तर ते 10 झाले. बर, 3 में से पहिले 5 भाग रहने दिए. त्याच्यापैकी जे आता पहा एकूण भाग झाले 10, 10 पैकी 5 ठेवले, राहिले किती? 5. 3 में से पहले 5 भाग रहने दिए और दूसरे 5 भागन में से एक भाग के 4 भाग किए. पहा सुरुवातीला पंचमहाभूताचे एका भूताचे 2 भाग केले, त्यामुळं प्रत्येकाचे मिळून 10 भाग झाले. त्याच्यानंतर एक भाग बाजूला ठेवला म्हणजे राहिले किती? 5 भागाचे 5. त्या 5चे पुन्हा किती केले? 4 भाग किए. सो 4 भाग. सो 4 भाग आकाश आदि भूतन का आपका जो अर्ध मुख्य भाग रहने दिया है, तिस विषय न मिलाए के आपसे भिन्न 4 भूतन के अर्ध भागन विषय मिले, सो पंचकरण कहिए है. आता सुरुवातीचे जे काही 10 भाग होते, 10 पैकी 5 ठेवले, उरलेल्या जे काही 5 आहेत त्याचे 4 भाग केले. 4 पंच 20 आणि हे राहिलेले 5 म्हणजे असे 25. सुरुवातीला अर्धा जो भाग ठेवला होता, प्रत्येक आकाशाचा अर्धा, वायूचा अर्धा, जो अर्धा ठेवला होता तो एका भाग तो कोणामध्ये मिसळलेला नाही, तो स्वतंत्र राहिला. आणि त्याच्यानंतर जे 4 भाग केले होते एका तुकड्याचे, ते 4 भाग हे एकमेकामध्ये मिसळण्यात आले. म्हणजे 20 भाग एकमेकामध्ये मिसळले, 5 भाग मिसळले नाही थोडक्यात. सो पंचकरण कहिए है, त्याला पंचकरण म्हणतात. आता पहा 5 भूतन का परस्पर मिलाप किस रीति से भया. 5 भूतांचा जो परस्पर मिलाप आहे तो कसा झाला? दृष्टांत देतात त्याला. जैसे कोई 5 मित्र आंब केला अधिक एक फल को इकट्ठा खाने लागे, तब सर्व आपके फल के 2 भाग करके अर्ध भाग आपने वास्ते रखे और अवशेष अर्ध भाग में से 4 भाग करके 4 मित्रों को विभाग करी देवे, तब 5 फलन का परस्पर मिलाप होवे है. तैसे तसंच ज्या पद्धतीनं म्हणले कोणते असणारे 5 मित्र
हे एकत्रित आले आणि त्यांनी फळ खाण्यासाठी ते बसले. मग फळ खाण्यासाठी बसल्यानंतर त्यांनी ठरवलं की हे आपले जे काही 5 भाग आहेत ते एकमेकाला देऊन टाकावे. म्हणून असं ठरवल्याच्या नंतर त्यांनी म्हटले मग देऊ. मग देण्याकरता त्यांनी काय केलं, कोणी आंबा आणला होता, कोणी केळं आणले होते. त्या प्रत्येक आंब्याचा केळ्याचा अर्धा अर्धा भाग केला. तो अर्धा भाग आपल्याजवळ ठेवला आणि अर्ध्या भागामध्ये 4 वाटण्या केल्या आणि त्या 4 असणाऱ्या एकमेकाला देऊन टाकल्या. अशा पद्धतीनं हे पंचकरण झालेलं आहे. आता आता सिद्धांत सांगतो. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांत काय आहे, आकाश के 2 भाग किए. आकाशाचे किती भाग केले म्हणले, 2 भाग केले. सो 3 में से 1 भाग रहने दिया और दूसरे भाग के 4 ही भाग किए. आता हे पंचकरण कसं झालं हे लक्षात ठेवा. 5 महाभूताचं पंचकरण झालं. पंचकरणामध्ये प्रत्येकाचे 2-2 भाग केले. 2-2 भागामधले 5 भूताचे 10 भाग झाले. त्या 10 मधले 5 भाग स्वतंत्र ठेवले आणि उरलेल्या 5 भागाचे 4-4 भाग केले. 4 5 20 आणि हे 5 25 असे पंचतत्वाचं हे स्थूलदेह. त्यापैकी आकाश के 2 भाग किए, आकाशाचे 2 भाग किए. 3 में से 1 भाग रहने दिया आणि त्याच्यानंतर त्यानं काय केलं, 1 भाग आपल्याजवळ ठेवला. और दूसरे भाग के 4 ही भाग किए. 3 में से आकाश विषय न मिले. दुसऱ्या भागाचे 4 भाग केले, ते आकाशामध्ये मिसळ, म्हणजे आकाशाचा जो अर्धा भाग केला होता त्याच्यात ते मिसळलेले नाहीत. तर ते वायूविषयी 1 मिले, तेजविषयी 1 मिले, जलविषयी 1 मिले और पृथ्वीविषयी 1 मिले. आकाशाचे काय केले, 4 भाग केले. आकाशाचे एकूणच्या पहिले सुरुवातीला 2 पैकी 1 बाजूला ठेवला, पुन्हा त्या अर्ध्याचे 4 केले. तर ते 4 आकाशविषयी न मिले, म्हणजे पहिल्या अर्धा भाग विषयी मिळाले नाहीत. ते कोणाकोणाला मिळाले, वायूला मिळालं, तेजाला मिळालं, जलाला मिळालं आणि पृथ्वीला मिळालं. तसंच पुढे वायु के 2 भाग किए. 3 में से 1 भाग रहने दिया और 1 भाग आकाश विषय मिले, 1 भाग तेज विषय मिले, 1 भाग जल विषय मिले, 1 भाग पृथ्वी विषय मिले. हे वायूचं झालं. त्याच्यानंतर तेजाचं तसंच, 1 भाग आकाश विषय मिले, 1 भाग वायू विषय मिले, 1 भाग जल विषय मिले, 1 भाग पृथ्वी विषय मिले. त्याच्यानंतर जलाचं तसं 2 भाग किए. 3 में से 1 भाग रहने दिया और 1 भाग जल आकाश विषय, 1 भाग वायु विषय, 1 भाग तेज विषय, 1 भाग पृथ्वी विषय मिले. पृथ्वीचं तसं 2 भाग किए. 3 में से 1 भाग रहने दिया और बाकी के 4 भाग जो है 3 में से 1 पृथ्वी विषय मिले, आकाश विषय मिले, वायु विषय मिले, जल विषय, तेज विषय मिले और जल विषय मिले. इस रीति से 25 तत्व होय के पंचमहाभूतांका परस्पर मिलाप होया. अशा पद्धतीनं हे पंचमहाभूतांचं पंचीकरण लक्षात आलं का तुमच्या. एकूण 5 महाभूताचे 10 भाग, 10 पैकी अर्धा ठेवले, त्याच्यातले उरलेला एकाच भागाचे 4 भाग, 4 5 20. ते जलाचे 4 भाग, पृथ्वीला 1, आकाशाला 1, तेजाला 1, जलाला 1. हे अशा पद्धतीनं 4-4 भागाची वाटणी केलेली आहे. त्याच्यानंतर आकाशाचे 4 भाग केले. त्याच्यापैकी आकाशाचे 4 भाग केल्याच्या नंतर 1 भाग वायूला, 1 भाग तेजाला, 1 भाग जलाला, 1 भाग पृथ्वीला. पृथ्वीचे 4 केले, 1 भाग आकाशाला, 1 भाग वायूला, 1 भाग तेजाला, 1 भाग जलाला. हे अशा पद्धतीनं यांचं काय झालेलं आहे, पंचीकरण झालेलं आहे. आता कोणता भाग कोणत्या शरीरामध्ये कोण्या भूताचा आहे, स्थूल शरीरामध्ये कोणता भाग कोणाचा आहे हे सांगू लागलेत. पहा, पंचमहाभूतन के 25 तत्व कैसे भये. आता पंचमहाभूताचे 25 तत्व कसे झाले म्हणतात. सर्व भूतन का आपका एक एक मुख्य भाग और अमुख्य 4 भाग अन्य वस्तुन के मिले है. तिसते एक एक भूत के 5-5 तत्व भये. सो सर्व मिले के 25 तत्व भये. पहा आता, सर्व भूतन का अपना एक एक मुख्य भाग किती झाले, 5 और अमुख्य भाग 4. तर हे सगळे मिळून किती झाले, एकूण 5-5 तत्व, म्हणजे 5-5 25 और हे 25 तत्व झाले. स्थूल देहाविषयी 25 तत्व कैसे रहते. आता हे 25 तत्व तुम्हाला सांगितले. स्थूल देहाविषयी हे 25 तत्व कसे राहतात. आकाशाचे 5 तत्व, वायूचे 5 तत्व, जलाचे 5 तत्व, पृथ्वीचे 5 तत्व, तेजाचे 5 तत्व हे स्थूल देहामध्ये कशा पद्धतीने राहतात. पहा, आकाश के 5, कोई ग्रंथ विषय शीर, कंठ, हृदय, उदर, कटी, देशगत आकाश, ये आकाश के 5 तत्व है. आता काही ग्रंथामध्ये, आता विचार चंद्रोदयामध्ये जे आकाशाचे 5 तत्व सांगितलेत, शोक, काम,
क्रोध, मोह आणि भय हे आकाशाचे 5 तत्व सांगितले. आता यामध्ये काही ग्रंथकारांनी कोणत्यातरी ग्रंथामध्ये आकाशाचे 5 तत्व कोणकोणते तर के शिरामध्ये म्हणजे डोक्यामध्ये, कंठामध्ये म्हणजे आपल्या कंठामध्ये, हृदयामध्ये, उदरपोट आणि कटी देशगत म्हणजे कमरेच्या मध्ये हे आकाश, याच्या ठिकाणी जे आकाश आहे तर ते आकाशाचे 5 तत्व आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. 3 में शिरोधिकाधिगत आकाश, आकाश का मुख्य भाग है. म्हणून डोक्यामध्ये जे आकाश आहे ते आकाशाचा मुख्य भाग आहे. अनाहत शब्द का आश्रय होणे ते. आता हा जो डोक्यामध्ये जो आकाशाचा भाग आहे या ठिकाणी अनाहत नावाचा शब्दाचा ध्वनी येतो. आपण ज्या वेळेस आपले कान बंद करून कानामध्ये बोटे घातल्यानंतर जो आवाज येत असतो त्याला अनाहत नाद म्हणतात. तो अनाहत नाद आहे. आणि आणखी योगशास्त्रामध्ये अनाहत शब्दाविषयी अनेक असा बराचसा विचार आलेला आहे. थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगू लागलो. कंठ देशागत आकाश, आकाश का वायू का भाग है. श्वास प्रश्वासाश्रय होणे ते. आपल्या कंठ देशागत जे आकाश आहे ते वायूचा भाग आहे म्हणले. का? श्वासोच्छ्वास होतो म्हणून. हृदयामध्ये आकाशाचा भाग आहे तर ते तेजाचा भाग आहे म्हणले. का? पित्त का आश्रय होणे ते. पित्त हे जळजळ आपण म्हणतो ना, जळजळ करतं म्हणून, पोळतं म्हणून, तो तेजाचा भाग आहे. उदर देशगत आकाश जल का भाग आहे. पाणी पिये जल का आश्रय होणे ते. पोटामध्ये जलाचा जलरूपी आकाश आहे. आपण पोटामध्ये काय करतो, पाणी पिल्यानंतर ते पाणी असं साठून राहतं, जल का भाग आहे. कटी देशगत पृथ्वी का भाग आहे. गंध का आश्रय होणे ते. कटी देश म्हणजे आपल्या पृथ्वीचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, सुगंध आहे. अशा रीतीनं काम क्रोधाधिक स्थूल देह के तत्व नहीं है किंतु लिंग घेय के धर्म है. म्हणून स्थूल काम क्रोधाधिक हे स्थूल देहाचे तत्व नाही तर ते लिंग देहाचे आहेत. काही ग्रंथामध्ये तसं लिहिलेलं आहे. लिंग देह के मुख्य धर्म है और स्थूल देह के घट में जल की शीतलता के अवशेष की न्यायी इनका आवेश होवे है. या ते स्थूल देह के भी गौण धर्म कहिये है. जसं घटामध्ये जलाची शीतलता. आता घटामध्ये आपण घट म्हणजे गाडग्यामध्ये पाणी ठेवलं ते थंड राहतं का नाही राहतं. ते जसं थंड राहणं आहे त्याच पद्धतीनं कामाधिक असणारे हे लिंग देहाचे मुख्य धर्म आहेत. ते स्थूल देहाचे नाहीत, पण ते जशी थंडता आहे त्या योगानं त्या शरीरामध्ये ते राहणारे धर्म आहेत. असो म्हणजे हे आकाशाचे 5 धर्म हे स्थूल देहाचे नाहीत तर काही ग्रंथकाराचं म्हणणं आहे सूक्ष्म देहाचे नाहीत. आता एकाचा आपण विचार करणार आहोत. पहा, आकाश के 5 तत्व उनमें से शोक. आता शोक कशाला म्हणायचं आणि त्या आकाशाचा मुख्य भाग आहे कशावरून. शोक आकाश का मुख्य भाग आहे. काय आहे ते पहा. खाली शोकाचं वर्णन केले. खाली यद्यपि वायु आदि भूतन के भागन विषय भी आकाश के अन्य 4 भागन में से एक भाग मिला है, सो आकाश का मुख्य भाग नहीं कहिए. तथापि शोक और आकाश की अतिशय तुल्यता है. या ते शोक आकाश का मुख्य भाग आहे. म्हणले यद्यपि वायू आदी भूताचं भाग आहे आकाशाच्या अन्य 4 भागामध्ये एक मिळालेला आहे, पण तरी सुद्धा आकाश का मुख्य भाग नाही आहे. हो, ते आकाशाचा शोक असणारा आकाशाचा मुख्य भाग नाही. तथापि शोक और आकाश की अतिशय तुल्यता है. या ते शोक आकाश का भाग आहे. आणि म्हणून आकाश आणि शोक यांची तुल्यता आहे. म्हणले ती कशी आहे ते सांगा लागले. कहीं लोभ भी आकाश की न्यायी पदार्थ की प्राप्ति करी अपूर्ण होने ते आकाश का मुख्य भाग कया है. इस रीति से अन्य भूतन विषय भी जाण लेना. काही लोकांनी सांगितलं की म्हणले लोभ हा देखील आकाशाचा भाग आहे. आता कसा आहे ते सांगणार आहे पुढे बरं का. पहा, शोक काय ते. शोक उत्पन्न होवे तब शरीर शून्य जैसा होवे. माणसाला एखाद्या वेळेस शोक उत्पन्न झाला तसा अर्जुनाला शोक उत्पन्न झाला. गांडीवं स्रंसते हसता त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोमि वस्तातुं भ्रमतीव च मे मनः. अर्जुनानं देवाला सांगितलं, अर्जुनाच्या हातातून गांडीव खाली गळून पडला आणि भ्रमतीव च मे मनः, माझं मन भ्रमाला पावलं, काही कळेना असं झालं मनामध्ये. शून्य शोक उत्पन्न झाला की माणसाचं मन शून्य होतं, काहीच करावं असं वाटत नाही, काही कळत नाही. तैसे शोक उत्पन्न होवे तब शरीर शून्य जैसा होवे, वैसे ही आकाश भी शून्य है. तसा आकाश कसा आहे, शून्य आहे. म्हणून शोक हा आकाशाचा मुख्य भाग आहे. लक्षात आलं का. जसा शोक निर्माण झाल्याच्या नंतर माणसाची बुद्धी ही शून्य होते, तसं आकाश उत्पन्न होय
आकाश का मुख्य आकाश काय आहे? शून्य आहे. आकाश देखील हे काय आहे? शून्य आहे म्हणले. या ते आकाश का मुख्य भाग आहे. पाहता काम काम पिता के तुल्य पितरों की न्यायी, काम वायू के तुल्य है, या ते वायू का भाग आहे. आता काम हा कोणाचा भाग आहे म्हणले? वायूचा. वायूचा भाग आहे जो आकाशाच्या गुणामध्ये मिसळलेला आहे. हा वायूचा भाग आहे पण आकाशाच्या गुणामध्ये मिसळलेला आहे. पहा ऐसे अन्य तत्वन विषय भी जान लेना. आकाश विषय वायू का भाग मिल्या है. काम नावाचा जो तत्व आहे ते आकाशामध्ये वायूचा तत्व असल्यामुळे मिसळलेला आहे. कैसे मिल्या आहे? काय आहे ते? कामनारू पूर्ती चंचल है, या ते वायू भी चंचल है, या ते वायू का भाग है. काम ये वायू का भाग है कैसे कहा? म्हणजे ते काम वायूचा भाग आहे असं कसं सांगितलं? ते सांगतात की काम हा वायूचा भाग आहे. हे सांगण्यामध्ये काय भावना आहे की काम उत्पन्न झाल्यानंतर वृत्ती चंचल होते. कामणार वृत्ती काय आहे? चंचल आहे. जशी माणसाला एखादी इच्छा निर्माण झाली की वृत्ती काय होते? चंचल होते आणि वृत्तीला काही कळत नाही. तसं या ते काय आहे ते कामनारू वृत्ती चंचल है, या ते वायू भी चंचल है, या ते यह वायू का भाग है. हे वायू भी चंचल आहे म्हणून हा काय आहे? वायूचा भाग आहे. पहा क्रोध आकाश विषय तेज का भाग मिल्या. आकाश विषय तेज का भाग मिल्या है. काय आहे ते? क्रोध हा कोणाचा भाग आहे? तेजाचा आहे. शोक आकाशाचा भाग आहे. काम कोणाचा भाग आहे? वायूचा भाग आहे. तो आकाशामध्ये मिसळलेला आहे. क्रोध हा कोणाचा भाग आहे म्हणले? तेज का भाग आहे. कैसे? ज्यावेळेस माणसाला राग येत असतो त्यावेळेस मनुष्याचं शरीर तापतं, गरम होत असं. आकाश तेज का भाग काय आहे ते? क्रोध आवता है तब शरीर कम तपायमान होता है और तेज भी तपायमान है. ज्यावेळेस माणसाला राग येतो त्यावेळेस शरीर काय होतं? माणसाचं असं तापतं. म्हणून तेज हे देखील काय आहे? तपायमान आहे. म्हणजे तेज हे देखील काय होतं? तेजाचं स्वरूप काय? उष्णता, तापणे, ते तेजाचं स्वरूप आहे. या ते यह तेज का भाग आहे. म्हणून पहा शोक आकाशाचा भाग आहे. का बरं आकाशाचा भाग आहे? की जसं शोक निर्माण झाल्यास मनुष्य शून्य अवस्थेत होतो तसा आकाश शून्य असल्यामुळे तो आकाशाचा भाग आहे. काम काम हा आकाश विषय मिला वायू का भाग है. क्यों वायू का भाग है? कि कामनारो वृत्ती चंचल है. वायू चंचल है, वृत्ती चंचल है, दोनों की समानता आहे. वायू हे देखील चंचल आहे. आकाश हे आपलं काय कामनारू वृत्ती ही सुद्धा चंचल आहे म्हणून तो आकाशाचा भाग आहे. क्रोध हा कोणाचा भाग आहे म्हणले? हा तेजाचा भाग आहे. का? राग आल्याच्या नंतर शरीर तापतं तसं क्रोध आलं की शरीर तापतं तसं तेज बी देखील तपायमान आहे. पाहता पुढे मोह आकाश विषय जल का भाग मिल्या. आकाश विषय मोह कोणाचा भाग आहे? जलाचा भाग. काय येते? मोह पुत्रादिक विषय प्रसरता है. मोह निर्माण झाल्यानंतर आपली स्निग्धता निर्माण होते. प्रसरता म्हणजे काय? त्यांच्याविषयी आवड प्रेम निर्माण होतं. प्रसरणाला पावतो तो मोह निर्माण झाला की. जल का बिंदू भी प्रसरता आहे. याते हे जल का भाग आहे. म्हणून जलाचा बिंदू सुद्धा पाणी असं पसरत चलत असतं, एका जागेवर थांबत नाही. तसं मोह निर्माण झाला की हा माझा आहे, ती वस्तू माझी आहे, हे माझ्या, अशा पद्धतीनं ते निर्माण होत राहत असत. भय भय आकाश विषय मिल्या पृथ्वी का भाग मिल्या आहे. काय येते? भय होवे तब शरीर जड होवे. भीती निर्माण झाली की शरीर असं काय होतं? थंड पडतं, पुढे पाय उचलत नाही. त्याला म्हणतो आपण म्हणतो नाही शरीर जड पडलं. तसं जड हा पृथ्वीचा भाग आहे. म्हणून आकाश विषय पृथ्वी का भाग मिल्या. काय ते? भय होवे तब शरीर जड कहिए आक्रिय होवे होय के रत आहे. और या ते पृथ्वी भी जडता स्वभाव वाली है. या ते यह पृथ्वी का भाग है. या ते पृथ्वी देखील ही जड स्वभावाची आहे. म्हणून हा कशाचा भाग आहे? तर पृथ्वीचा भाग आहे. आलं का लक्षात? म्हणजे पहा आकाशाविषयी मिळालेले 5 तत्व, त्याच्यामध्ये काम, शोक, मोह, क्रोध और भय हे 5 भाग आहेत. त्या 5 भागापैकी शोक आकाशाचा भाग आहे. का? तर शोक निर्माण झाल्यास मनुष्य शरीर शून्य होतं, आकाश शून्य आहे. काम हा आकाशामध्ये मिसळलेला वायूचा गुण आहे. का? कारण काम निर्माण झाल्यानंतर वृत्ती चंचल होते. हा वायूचा स्वभाव आहे, वायू चंचल आहे. क्रोध आकाशाविषयी मिळालेला हा तेजाचा भाग आहे. कारण तेज तपायमान आहे, त्यावेळेस क्रोध निर्माण झाला की शरीर तापतं. मोह आकाशाविषयी मिळालेला जलाचा भाग आहे, कारण तो प्रसरण पावतो. तसं पाणी देखील प्रसरण पावतं.
ब या आकाशाविषयी मिसळलेला पृथ्वीचा भाग आहे, कारण पृथ्वी जड आहे. तसा हा असणारा शरीर देखील काय होतं, जड होत असतं. आता वायू के 5 तत्व आहे, त्या 5 तत्वाचा विषय आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.